खरं तर धर्ममार्गात येण्याचा जो मार्ग आम्हाला दाखवला तो आमचे गुरु आदरणीय नंदकुमार काळे गुरुजी खरोखरच त्यांनी या नाश्ताने माझ्या गावात त्यांच्याकडे किती सारी फोन नंबर असतील त्या फोनवरती त्यांनी कॉन्टॅक्ट करून प्रत्येक गावागावी जाऊन त्यांनी जो प्रचार प्रसार करतायत खरोखरच त्यांच्याबद्दल खूप 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 त्यांचे मनापासून आभार। आज त्यांच्यामुळं आणि बाबासाहेबांच्यामुळं आज या ठिकाणी आम्ही उभे आहोत। खरं तर धर्ममार्गामध्ये येण्याची ताकद खरी तर बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे। त्याच अनुषंगानं एक मी आपला 2 गीतं ऐकवणार आहे। थोडा वेळ लागेल 5 मिनिटं म्हणजे जास्त वेळ नाही लागणार थोडक्यातच आठवणार आहे। 2 गीतं म्हणणार आहे। एक पहिल्यांदा आपणा सर्वांना एक मनोज राजा प्रश्न विचारतोय तो प्रश्नाचं उत्तर आपण आपल्याला शोधायचं आणि दुसरं एक गाणं असं म्हणणार आहे की बाबासाहेबांनी जे चळवळ उभी केलेली आहे बाबासाहेबांनी जे संस्था उभी केलेली आहे ते आमचे सर्व जे पदाधिकारी त्या ठिकाणी झटतात ते कशासाठी जातात त्याबद्दल एक गाणं। बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात अरे मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो सत्ता सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो मी लोळलो असतो रत्न पाजू हिऱ्याच्या बिछाण्यावर पण या माझ्या गरीब समाजाला वाचवू शकलो नसतो म्हणून म्हणायचं आहे काय अरे तुम्हा चालया जाने अरे तुम्हा चालया जाने स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला तुम्ही आम्ही काय दिले त्या भीमरायाला तुम्ही आम्ही काय दिले त्या तुम्हा चालया जाने अरे तुम्हा चालया जाने स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले। अरे 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली बाबासाहेबांची 3 मुलं गंगाधर राजरत्न रमेश हिंदू माता रमाई यांचं निधन झालं म्हणून म्हणायचं आहे 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने परवा नाही केली तरी त्या युगंधराने परवा नाही केली। अरे विद्येच्या बळाने ही लाखो जनता मेली विद्येच्या बळाने ही लाखो जनता मेली अरे कायदा लिहून ही वाघावाणी केली कायदा लिहून ही वाघावाणी केली अरे कायदा लिहून ही वाघावाणी केली। अरे रूपाने कायद्याच्या अरे रूपाने कायद्याच्या बापाने माय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले। अरे भीमामुळे इतके प्रगल्भ झाला तुम्ही भीमामुळे इतके प्रगल्भ झाला तुम्ही आज सर्व क्षेत्रात पुढे आला तुम्ही आज सर्व क्षेत्रात पुढे आला तुम्ही आज सर्व क्षेत्रात पुढे आला तुम्ही। मनोज राजा बापाचे ऋण विसरूनी मनोज राजा बापाचे ऋण विसरूनी रूढीच्या कुऱ्हाडीचा दांडा झाले तुम्ही रूढीच्या कुऱ्हाडीचा दांडा झाले तुम्ही रूढीच्या कुऱ्हाडीचे दांडा झाले तुम्ही। अरे हे सन्मानाचे जीवन अरे हे सन्मानाचे जीवन तुम्हा पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले। अरे तुम्हा चालया जाने अरे तुम्हा चालया जाने स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या
भीमरायाला सांग तुम्ही काय दिले, त्या भीमरायाला सांग तुम्ही काय दिले, त्या भीमरायाला सांग तुम्ही काय दिले. कारण बाबासाहेबांनी जी आम्हाला चळवळ दिली, त्या संस्थेमध्ये काम केल्यानंतर काय वाटतं की आम्ही सर्व पदाधिकारी अनुभवतो. माझा तर अनुभव फार वेगळा आहे. कारण तसं जर पाहिलं तर मी 1995-96 पासून अगदी व्यसनाधीन होतो. परंतु खरं तर काळे गुरुजी माझ्या आयुष्यात आले, माझ्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं आणि खरं तर त्यांचं मी खूप आभार मानतो. आणि या मार्गावरती मला त्यांनी म्हणजे आणलं. आणि खरं तर या चळवळीमध्ये काम करण्याचं कारण काय आहे की बाबासाहेबांनी जी ह्या संस्था ज्या आपल्याला दिलेल्या आहेत, आज तिच्या सर्वांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या चळवळीमध्ये आले आणि खरंच काम करावं, चांगल्या पद्धतीनं काम करावं, आपल्या समाजासाठी करावं, जसं आम्ही देखील करत आहोत. कारण बाबासाहेबांची चळवळ ही आपल्याला सर्वांना जीवन ठेवायची आहे आणि ती काळाची गरज आहे म्हणून म्हणायचं. बाबा तुझी ही चळवळ, बाबा चळवळ ठेवीन सदा जिवंत. कारण आमची भारतीय बौद्ध महासभा हेच काम करते. बाबा तुझी चळवळ ठेवीन सदा जिवंत, झटता समाजासाठी, झटता समाजासाठी होईल जरी माझा अंत. बाबा तुझी ही चळवळ ठेवील सदा जिवंत. दिदले मला तू जीवन, जगण्याचे हे सामर्थ्य. दिदले मला तू जीवन, जगण्याचे हे सामर्थ्य. भारताचा प्राणदाता, भारताचा प्राणदाता, संविधानाचा तो ग्रंथ. बाबा तुझी चळवळ ठेवीन सदा जीवन. थोडक्यात घेतोय मी, जास्त वेळ घेत नाही. अभिमान आहे मजला तुझ्या वैचारिकतेचा, 22 प्रतिज्ञेमधला, 22 प्रतिज्ञेमधला भारतीय बुद्ध पंथ. बाबा तुझी चळवळ ठेवीन सदा जिवंत. गाणं खूप मोठं आहे, एकच कडवं शेवटचं घेतो कारण या गाण्याला जवळजवळ 7 ते 8 कडवे म्हणजे हे आहेत, परंतु मी सगळी घेत नाही, थोडक्यात मी घेतलेलं आहे कारण सगळं वेळ पार झालेला आहे. आणि जे भारतीय बौद्ध महासभा काय करते हे शेवटच्या कडव्यातून आहे का. गेले जे बांधव माझे घरट्यास सोडून या, गेले जे बांधव माझे घरट्यास सोडून या, आणि न परतुनी, आणि न परतुनी घडवीन प्रज्ञावंत, आणि न परतुनी घडवीन प्रज्ञावंत. बाबा तुझी चळवळ ठेवीन सदा जिवंत. बाबा तुझी चळवळ ठेवील सदा जिवंत. आणि खरोखरच आम्ही पदाधिकारी या तालुक्याच्या जिल्ह्याचे हातात हात घालून प्रत्येक घरामध्ये बौद्धाचार्य आणि प्रत्येक घरामध्ये सैनिक घडवल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी त्यावेळेला संस्था सैनिक दलाचं शिबिर लवकरच आयोजित केलं जाईल. त्या संस्था सैनिक दलाच्या शिबिरामध्ये देखील आम्हाला जसे आम्हाला
श्रामनेर मिळतात तसेच आम्हाला या नागठाण्यामधून देखील समता सैनिक दलासाठी सैनिक मिळाले पाहिजेत अशी माफक अपेक्षा करतो आणि संदीप सरांना सांगतो की इथून पुढं कार्य असंच जोपासून ठेवा. तुमच्याबरोबर आता तुमच्या साथीला तुषार सर आहेत, नक्कीच तुम्ही काम चांगलं या नागठाण्यामध्ये करून दाखवाल अशी माफक अपेक्षा करतो आणि परत एकदा मी तुषार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. नमस्कार.